महाड ग्रामीण रुग्णालयाला महाड उत्पादक संघाकडून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा. मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत औषधांचं वाटप. महाड प्रतिनिधी. महाड उत्पादक संघटनेकडून सामाजिक बांधिलकीपोटी महाड ग्रामीण रुग्णालयाला लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला. महाडचे आमदार तथा रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री बऱ्हाडशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष अशोक तलाठी यांच्या उपस्थितीत हा औषधांचा साठा ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाड ग्रामीण रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गिरी, डॉक्टर वैष्णवी देशमुख, महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, आरोग्य समिती सदस्य चेतन सुर्वे, सिद्धेश पट्टेकर, नगरसेविका विद्या देसाई, राजू देशमुख, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, नितीन आरते, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, निखिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी सामाजिक बांधिलकीतून गेली 3 वर्षापासून महाड उत्पादक संघाकडून ग्रामीण रुग्णालयाला लागणाऱ्या आणि शासनाकडून उपलब्ध न होणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जातोय. या औषधांचा फायदा तालुक्यातील गोरगरीब, मनोरुग्ण आणि इतर आजारांवरील रुग्णांना होतोय असं सांगितलं. याचवेळी मंत्री गोगावले यांनी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गिरी यांनी आतापर्यंत केलेल्या 592 प्रसूती चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब महिलांच्या प्रसूती होत असल्याने खासगी रुग्णालयात होणारा खर्च वाचलाय. डॉक्टर गिरी आणि ग्रामीण रुग्णालयातील टीमला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही गोगावले यांनी दिली. अशोक तलाठी यांनी महाड उत्पादक संघटनेकडून आतापर्यंत 3 वेळा 7 ते 8 लाखांच्या औषधांचा पुरवठा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला आहे. यावेळी मनोरुग्ण आणि इतर दुग्धर आजारावरील 3 लाखांच्या औषधांचा साठा देण्यात आल्याची माहिती कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड.